आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कवितेचा 20वा भाग। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि कविता लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। कवितेचं शीर्षक आहे गुरु। गुरु पाठी राखा असता सखल, घडते मंगल नेहमीच। वेळोवेळी तोच तारतो मानसा, जीवनी साहसा भय नाही। गुरूंचे ते ज्ञान नाही सांभाळले, आयु व्यर्थ गेले समजाजी। गुरु असे कोण आचार विचार, अंगी सदाचार गुरु रूप। गुरु पाठी राखा असता सखल, घडते मंगल नेहमीच। धन्यवाद। कविता समजून घेऊया। गुरु पाठी राखा असता सकल, घडते मंगल नेहमीच। गुरु जर पाठी असला ना तर सर्व काही मंगल होतं। त्या ठिकाणी त्यांचा आचार विचार हा ज्या वेळेस आपण अंगीकारतो तर खऱ्या अर्थाने जीवनाचं सोनं होतं। वेळोवेळी तोच तारतो मानसा, जीवनी साहसा भय नाही। जीवनात साहस येतं जर गुरु पाठी असला तर, आणि तोच वेळोवेळी तारतो हे या कडव्यामध्ये सांगायचं। आणि भय तर मुळीच नाही। गुरूंचे ते ज्ञान नाही सांभाळले, आयु व्यर्थ गेले समजाचे। गुरूंचं जर ज्ञान आपण जर सांभाळलं नाही किंवा ते अंगीकारलं नाही तर खऱ्या अर्थाने जीवन व्यर्थ जातं। जगातला सर्वात पहिले गुरु हा आई आहे। आईचं ऐकल्यानंतर ते जर आपण ज्यावेळेस ऐकतो गुरुचं ज्ञान, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण घडतो। आईनं आपल्याला घडवलं आहे। जिल्हा परिषदच्या शाळेमधले जे गुरुजी आहेत त्यांनी आपल्याला घडवलं आहे। त्यांचं ज्यावेळेस आपण ऐकतो आणि पुढे जातो, आणि जर ऐकलं नाही तर जीवन व्यर्थ जातं। मग गुरु असे कोण आचार विचार, अंगी सदाचार गुरु रूप। गुरूंचा आचार विचार जर अंगीकारला तर आपण गुरुरूपच होऊ शकतो। गुरुरूप होऊ शकतो म्हणजे कसं की गुरूंचं अनुकरण केल्यानंतर शिष्य देखील भविष्य काळात गुरु होऊ शकतो, हे मला सांगायचं आहे। असा हा गुरूंचा महिमा या छोट्याशा कवितेमध्ये सांगितला आहे। कवितेचा आशय फार सुंदर आहे। ही कविता तुम्हाला निश्चितच आवडली असेल। धन्यवाद। अशा प्रकारे या सुंदरशा कवितेसोबत आपला 20वा भाग या ठिकाणी समाप्त होतोय। लवकरच भेटूया 21व्या भागामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।